अख्खा दिवस आपल्याला खूप चांगला जातो. तर विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त आहे, की जेणेकरून ज्ञान ग्रहण तुम्हाला वर्गामध्ये गेल्यानंतर खूप छान होण्यासाठी ओंकार जर तुम्ही उठल्या-उठल्याच बेडवर बसून 11 उच्चारले, तर तुम्हाला खूप छान फ्रेश वाटायला मदत होईल आणि जो आळस आहे तो मात्र पूर्ण निघून जाईल. त्यासाठी रोज उद्यापासून सगळ्यांनी हा होमवर्क करायचा आणि केला की नाही ते ग्रुपवरती आपल्या टाकायचंय. म्हणजे आपल्या ग्रुपवरती अर्चनाताई ते सगळं बघतील आणि तुमची नोंद घेतील, की कोण-कोण रोज करतंय, काय करतंय. तर हा होमवर्क झाला. तत्पूर्वी आता ओंकार कसा उच्चारायचा ते मी पुन्हा एकदा दाखवते आणि त्यानंतर आपण नेहमीचा वर्ग आहे तो रेग्युलर करूया. सेम हाताची ज्ञानमुद्रा, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले आणि डोळे आपले मिटून घ्यायचे. अलगद मिटलेले म्हणजेच मिटून घ्यायचे. डोळे मिटल्यानंतर पुन्हा एकदा श्वासावर लक्ष केंद्रित करायचंय. कारण तुम्हाला ओंकार म्हणताना लगेचच क्विक असं सांगितलं की सुरुवात करायची नाही. त्यासाठी तुम्ही जे आता दिवसभर व्यवधानं इतकी झालेली आहेत शरीर आणि मनामध्ये, त्याला पहिले शांत करायचंय. त्याला पहिले नॉर्मल करायचं म्हणजे आपल्या श्वासाला नॉर्मल करा, आपल्या शरीराला नॉर्मल करा. तर आपण काहीतरी गडबडीत काम करून उरकून आलेलो असतो किंवा अभ्यास असतो, होमवर्क झालेला असतो. हे सगळं करून ज्यावेळी आपण बसतो ओंकाराला आणि आपण लगेच म्हणायला सुरुवात केलं, तर आपण म्हटल्या-म्हटल्या श्वास निम्माच संपणार आहे म्हणजे पुरणार नाही पूर्ण ओंकार म्हणेपर्यंत. त्यासाठी अगोदर आपल्या शरीराला शिथिल करायचं असतं. त्याचबरोबर श्वासाला संत करायचं असतं आणि मन आणखीन छान शांत आणि एकाग्र करून मग आपल्याला ओंकाराचं पुढचं उच्चारण करायचंय. तर सांगितलं की लगेच घाईघाईत म्हणायला सुरुवात करायची नाही. हाताची ज्ञानमुद्रा, पाठीचा कणा पूर्ण सरळ तो आवश्यक आहे. माझ्या तोंडात ही वाक्य पुन्हा-पुन्हा रिपीट होणार आहेत, कारण ती तितकीच आवश्यक आणि गरजेची आहेत. मान सरळ, डोळे अलगद मिटलेले आणि पूर्ण लक्ष